पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होस्तर होणार आहे, तर मग नाटकं कप खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणे. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात आहे, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात, पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात, का सोडायचं. तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काय नाही करीत. मुंबईची परिस्थिती अशी आहे, जणू जसं पोलीस बांधव आढावा घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथले सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद होते. म्हणून CST ला जेव्हा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगायचं ते आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काही सुरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कतरून जावं मराठ्या मुंबईतून. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे इंग्रजापेक्षा टक्कर झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार. कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय, त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही तर. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबई जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसले. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराने 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलेले इथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करणार? मागच्या गप बसा रे, मागच्या गप बसा उभं गप. कमी वाटत रे, तुम्हाला कळतं का? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. तर गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे येतं. त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात, अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे. आमचे लोक असल्यावर मग देते का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात हे राहणार आहे, मुंबईत गेल्यावर हाल केले. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे. मग तरी तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार, बदला होणार.
त्याला भडक पडायचं लेकरं लांबून आले तेंबर पाणी